काहीच नाही करावं लागेल, फक्त शांत बसावं लागेल. बघा एक्झाम्पलमध्ये असं आहे की एक्स आणि वाय कोणत्या प्लेसला आहे, न्यूमरेटर प्लेसला आहे, बरोबर. मग आता ह्याला न्यूमरेटर प्लेसवर आणता येईल, मग कसं आणावं लागेल? तसं सुरुवातीला काय करावं लागेल, लेट म्हणूया. काय म्हणूया? लेट. लेट 1/x इज इक्वल्स टू m म्हणून. काय म्हणूया? m. आणि 1/y इज इक्वल्स टू काय म्हणायचं? n. हे मानल्यानंतर m ची जी व्हॅल्यू तिथं प्लेस करायची. ठीक आहे. इथं 2/x आहे. 2 किती आहे? x. 2/x याचा अर्थ असा की आपण ह्या 2 ला बाजूला पण घेऊ शकतो. जर 2 इथून बाजूला आले तरी तो 1/x राहतो. आणि 1/x ची किंमत किती आहे? 2. याचा अर्थ ते m ला ते 2 गुणताय, बरोबर. म्हणजे इथं काय होणार? 2x सॉरी 2 काय येईल? 2m अधिक 3n बरोबर किती? 13. इक्वेशन नंबर याला किती म्हणूया? 3. एक तर 2 मानलेत ना आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल्सो त्या इक्वेशन साठी काय येईल सांगा मग? 5m वजा बोला की 4n बरोबर -2. इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आता दोन्हीही इक्वेशन मध्ये असं दिसतंय की आपण जर इलिमिनेशन मेथडने सोडवायला गेलं तर इथं कोएफिशियंट 3 आहे, इथं 4 आहे. जर n ला काढायचं असेल तर आपण त्याच्याकडे बघू शकतो. जर आपल्याला m ला जर इलिमिनेट करायचं असेल तर इथं 2 आहे, इथं 5 आहे. ठीक आहे. आपण काय करूया? n ला इलिमिनेट करू. n ला जर इलिमिनेट करायचं असेल तर कोएफिशियंट सेम पाहिजे. मग काय करावं लागेल? ह्या 3n ला 4n ने गुणावं लागेल आणि 4n ला 3n, बरोबर. इथं म्हणायचं काय म्हणायचंय? मल्टिप्लाय इक्वेशन किती? 3/4 and इक्वेशन 4/3 उलट. हे का? मग आता 3 ला गुणल्यानंतर 3 ला 4 ने नंतर काय होईल? 4 दुने 8, बरोबर. 4 ने म्हणतो ना आपण त्याला, वजा 4 सॉरी अधिक 4 त्रिक 12 बरोबर. 13 चौक किती? 13 चौक 52. हे का नाही? इक्वेशन नंबर किती झाली? 5. किती झाली? 5. इक्वेशन 4 ला पण गुणायचंय कितीने? 3 ने गुणायचंय. म्हणजे इथे येणार 15m वजा 4n बरोबर सॉरी 4 ने किती? किती येते? 12n बरोबर 3 दुने 6 वजा 6. आहे का नाही? इक्वेशन किती झाली? 6. ओके. आता याच्यानंतर तुम्ही याला प्लस साइन याला मायनस साइन आहे, काय करणार? ऍडिशन करा ना. काय म्हणायचं तर? ऍडिंग इक्वेशन 5 and 6. म्हणजे इथे येईल 8m अधिक 12n बरोबर 52 अधिक 15m वजा 12n बरोबर वजा 6. ओके. these are get cancel. 15 नाटके झाले 23m. 23m बरोबर यांची वजाबाकी आली 46. ओके. आता पुढं काय? तर पुढं 23 चं पक्षांतर करूया म्हणजे m सापडत. म्हणजे m बरोबर 46/23. किती आला m? 2. m आला 2. म्हणजे फायनली आपल्याला एकाची किंमत मिळाली. किती मिळाली? 2. किती मिळाली? 2. पुढं काय करायचं? पुढे m ची किंमत तुम्ही 5 किंवा 6 मध्ये टाकायची. ठीक आहे. सांगा मग काय? प्लेस द व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन किती मध्ये टाकूया? 5 मध्ये टाकूया. ओके. 5 इक्वेशन आहे 8m अधिक 12n बरोबर 52. ओके.
सो 8च्या जागेवर टाकलं तर 8m ला गुणतोय. 8 दुनी किती होतील? 16m अधिक किती? 12n. 16 येणार, m नाही येणार. आता फक्त एवढंच आहे. किती येतील? 16 येईल ना. किती? 16 बरोबर किती? 52. ठीक आहे. मग आता या दोघांची तर काही बेरीज होत नाही. ठीक आहे. म्हणून 16चं पक्षांतर 52 कडे करावं लागेल. 16 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्या काय होतील? मायनस. म्हणजे 12n बरोबर 52 वजा 16. 12n बरोबर किती? 36. व्हेरी गुड. मग n बरोबर 36/12 किती आला? n 3. मग आपल्याला दुसरी किंमत मिळाली. किती मिळाली? 3 मिळाली. बरोबर. पण ऍक्च्युअली हे आपलं उत्तर तर नाही ना, कारण आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची? x आणि y ची. आपल्याकडे काय आलंय? m आणि n. आता ती किंमत काढावी लागेल. पुन्हा काय करायचं? त्याला म्हणायचं बट. काय तर आपण 1/x ला काय मानलंय? किंवा 1/y ला आपण काय मानला? n. आणि 1/x ला काय मानलंय? m. बरोबर. तर आपल्याकडं 1/x बरोबर m ची किंमत आलेली आहे. किती आहे? 2. ही टाकूया. ठीक आहे. याला आपण अल्टरनेट करू. याला इकडे नेऊ, त्याला इकडे आणूया. म्हणजे 1/2 इज इक्वल्स टू काय आला? x. आणि इकडं 1/y इज इक्वल्स टू n ची किंमत. किती n ची किंमत? 3 आहे. याला पण तसंच करूया. म्हणजे 1/3 इज इक्वल्स टू काय येणार? आले का दोन्ही किमती? आले का? x ची किंमत किती आली? 1/2. y ची किंमत किती आली? 1/3. लक्षात